श्री स्वामी समर्थ. फक्त धनतेरसच्याच दिवशी नाही तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपल्याला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी मित्रांनो, या जाणून घेऊया. धनतेरसचा लक्ष्मीपूजन दिवस म्हणजे केवळ सोनं चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे लक्ष्मी मातेच्या आगमनाचा, शुभतेचा आणि नवसंपन्नतेचा आरंभ करणारा क्षण. या दिवशी जर आपण मनापासून लक्ष्मी मातेची पूजा केली, तर घर स्वच्छ ठेवून दिव्यांचा प्रकाश पसरवला आणि योग्य विधीने देवीचे आवाहन केलं, तर देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात स्थिर होते आणि संपूर्ण वर्षभर आपल्यावर आपली कृपा आणि आशीर्वाद वर्षावते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनतेरसच्या आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, काय करावे आणि काय काय टाळावं आणि यापुढे यामागचं कारण, खरं महत्त्व काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम म्हणजे घर स्वच्छ आणि पवित्र ठेवा. धनतेरसच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचं शुद्धीकरण आणि स्वच्छता करा. असं मानलं जातं की लक्ष्मी माता ज्या घरात स्वच्छता, प्रकाश आणि सुगंध असतो तिथेच प्रवेश करते. म्हणून या दिवशी सकाळपासून संपूर्ण घर, अंगण, स्वयंपाकघर, पूजाघर आणि मुख्य दरवाजा धुवून आणि पुसून घ्या. ज्या कोपऱ्यात वर्षभर धूळ, कचरा किंवा अनावश्यक वस्तू असतात, त्या जागा आजच्या दिवशी नक्कीच तुम्ही स्वच्छ करा. घरातील जुनी आणि खराब वस्तू जसं ठेवलेल्या असतात आपण, ज्या लागणार नाहीत आता, दिवे खराब, बूट, चप्पल नको असलेले कपडे ठेवून दिलेले असतात, ते सर्व अशा वस्तू आजच तुम्ही घरातून बाहेर काढा. कारण अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यानंतर गंधयुक्त पाणी, थोडं गंगाजल किंवा गुलाबजल घेऊन तुळशीचे पान टाकून घरभर शिंपडा. यामुळे घरात सकारात्मक कंपने निर्माण होतात आणि वातावरण प्रसन्न होतं. संध्याकाळी मुख्य दरवाजा जवळ रांगोळी काढा. घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ असं लिहा आणि दोन्ही बाजूंना 2 सुंदर दिवे लावा. असं केल्याने घरात शुभशक्तीचं आगमन होतं. लक्ष्मी माता घरात प्रवेश करतात, आपला आशीर्वाद देतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळते. म्हणून लक्षात ठेवा, घराची स्वच्छता ही फक्त बाह्य नव्हे तर आध्यात्मिक पवित्रतेचं प्रतीक आहे. जसं शरीर शुद्ध असलं पाहिजे तसंच घरसुद्धा शांत असलं पाहिजे. कारण जिथे स्वच्छता आणि प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी मातेचा निवास असतो. त्याबरोबरच आपण आज पूजा करण्याची योग्य वेळ. धनतेरसच्या लक्ष्मीपूजना दिवशी जशी आपण पूजा केली तशीच आपण लक्ष्मी मातेची लक्ष्मी कुबेर पूजन करण्यासाठी योग्य वेळ निवडणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक क्षणाला आणि क्षणाचा आपला एक शुभ काम आणि ऊर्जेचा प्रभाव असतो. या दिवशी संध्याकाळचा प्रदोष काळ हा सर्वात शुभ मानला जातो. कारण या काळात विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात आणि देवी लक्ष्मीचा आवाहन करणे सर्वात या काळात प्रभावी ठरतो. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर साधारणपणे 1.5 तासाच्या आत असावे. या काळात देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा केल्यास घरात धन, आरोग्य आणि समृद्धीचा वर्षाव होतो. सामान्यतः धनतेरसच्या दिवशी सायंकाळी 5:30 ते 8:30 या दरम्यानचा काळ सर्वाधिक शुभ मानला जातो. तुमच्या शहरातल्या सूर्यास्ताच्या वेळेनुसार हा काळ थोडा पुढे मागे असू शकतो, पण शक्यतो सूर्यास्तानंतरच पूजेची सुरुवात करा. कारण त्या वेळेला वातावरण एक वेगळी दिव्यता निर्माण होते. त्या क्षणी संपूर्ण घरात दिवे लावा, अगरबत्तीचा सुगंध पसरवा
आणि मन शांत करून श्री लक्ष्मी मातेच्या पूजेची तयारी करा. लक्षात ठेवा, पूजा फक्त वेळेनुसार नव्हे तर भावनेनुसार फलदायी ठरते. म्हणून मनात कोणताही राग किंवा नकारात्मक विचार न ठेवता फक्त प्रेम, कृतज्ञता आणि श्रद्धेने देवीचं आवाहन करा. असं केल्यास लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्या आणि तुमच्या घरावर नक्कीच होईल आणि ती फक्त त्या दिवसापुरतीच नव्हे तर वर्षभर आपल्या घरी लक्ष्मी माता घरात स्थिर राहील. आता बघूया आपण पूजेची तयारी कशी करावी. मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करण्यासाठी सर्वात आधी आवश्यक असते शुद्ध मनाने, शांत वातावरण आणि भक्ती भावांनी केलेली योग्य तयारी. कारण पूजा फक्त विधी नसते, ती आपल्या श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा एक सुंदर संगम असतो. सुरुवातीला एक स्वच्छ जागा निवडा. सर्वोत्तम म्हणजे घरातील ईशान्य कोपरा, उत्तरे आणि पूर्वेकडील दिशा. कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेचे आणि देवतेचं प्रतीक मानली जाते. त्या ठिकाणी एक स्वच्छ चौरंग किंवा टेबल ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा. लाल रंग शक्ती आणि श्रीमंतीचा, तर पिवळा रंग शुद्धतेचं आणि आनंदाचे प्रतीक आहे. आता या वस्त्रावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तिच्या उजव्या बाजूस भगवान कुबेर, तर डाव्या बाजूस गणपती बाप्पा आणि मागे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा. सोबतच धन्वंतरी देवतेचे चित्रही ठेवा. हे सर्व देव एकत्र असणे म्हणजे आरोग्य, संपत्ती आणि शुभतेचा त्रिवेणी संगम आहे. यानंतर पूजेच्या थाळीत सर्व पूजा वस्तू नीट मांडून ठेवा. फुले, फळे, तांदूळ, पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर, रोळीगंध, अगरबत्ती, कापूर आणि देवीसाठी आवडती मिठाई. लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ थोडेसे तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं ठेवा. हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. तसंच एक छोटं कलश घ्या. त्यात शुद्ध पाणी, थोडं गंगाजल आणि पान ठेवून त्यावर नारळ ठेवा. हा कलश म्हणजे देवीच्या उपस्थितीचं चिन्ह मानलं जातं. पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःचे हातपाय स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास नवं वस्त्र किंवा स्वच्छ कापड पोशाख परिधान करा आणि काही क्षण डोळे मिटून देवी लक्ष्मीला मनातून आमंत्रण द्या. हे माता लक्ष्मी, आज आपल्या कृपेचा वर्षाव आमच्या घरावर करा. आमचं जीवन प्रकाशमय आणि समृद्ध बनवा. असं केल्याने पूजा केवळ विधी राहत नाही, तर ही एक आत्मिक अनुभूती बनते, जी घरात शांतता, स्थैर्य आणि धनधान्याची भरभराट घेऊन येते. आता दीप प्रज्वलन कसे करायचे ते बघू मित्रांनो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा पूर्ण करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात येतो दीप प्रज्वलन. दीप म्हणजे केवळ प्रकाशाचे प्रतीक नाही, तर अंधारावर विजय, नकारात्मक ऊर्जेवर सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. याच दिवशी जर आपण योग्य प्रकारे दिवा लावला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरात स्थिर राहतो आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. सर्वप्रथम नवीन सोन्याचा किंवा चांदीचा किंवा मातीचा दिवा घेऊन ठेवा. हा दिवा उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात लावणे सर्वात शुभ मानले जाते. दिव्याच्या आत शुद्ध तूप आणि कापसाची वाती ठेवा म्हणजेच लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि फक्त लक्ष्मी मातेचे स्मरण करा. दीप लावताना मंत्र उच्चारावा. ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र बोलताना मनात फक्त श्रद्धा आणि भक्ती असावी. कारण ज्या भावनेने उच्चार केला जातो त्या भावनेने देवी प्रसन्न होतात. दिवा प्रज्वलित केल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हलक्या हाताने दिवा फिरवा. जणू घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा पसरत आहेत. संध्याकाळच्या त्या शांत दिवा
त्या वेळेत उजळतो, तेव्हा लक्ष्मी मातेचा प्रकाश आपल्या जीवनावर चमकतो आणि घरात सुख, संपन्नता आणि समाधान घेऊन येतो. दीप लावल्यानंतर घरातील इतर दिवे आणि अगरबत्तीही प्रज्वलित करा आणि पूजेची तयारी पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य ठेवा. फुले, फळे आणि मिठाई देवीला अर्पण केली जाते. ती घरात समृद्धीचे प्रतीक ठरते. यानंतर पूजाविधी सुरू कशी करावी? मित्रांनो, दीप प्रज्वलनानंतर आता येतो पूजाविधी सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण कोणतेही शुभ कार्य सुरुवात ही गणपती बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही. गणपती बाप्पाला फुले, कापसाचे वस्त्र, गंध, अक्षता वाहा, तुपाचा दिवा अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की हे बाप्पा, घरात सुख, समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहो. यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोर थांबा. मन शांत करा आणि भावपूर्ण लक्ष्मी मातेचे आवाहन करा. महालक्ष्म्ये नमः या मंत्राचा उच्चार करताना मनात केवळ आशीर्वादाची भावना ठेवा. ज्या भक्तीने मंत्र उच्चारला जातो ती देवीला सर्वात जास्त प्रसन्न करते. त्यानंतर पूजा व वस्तू अर्पण करा. फुले, फळे, अक्षदा, तांदूळ, नैवेद्य, मिठाई, फळे, गंध, कापूर आणि तुपाचा दिवा देवाच्या चरणाजवळ ठेवा. ध्यानात ठेवा म्हणजे की प्रत्येक वस्तू भक्तिभावाने अर्पण करणे महत्त्वाचे आहे. या पूजेच्या दरम्यान आरतीची तयारी करा. एक छोटा घंटा वाजवा, दीप दाखवा आणि संपूर्ण कुटुंबाने मनापासून आरती करा. असा मंत्र म्हणावा. आपण आरती म्हणतो महाराष्ट्रामध्ये जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी माता अशी आरती करत असतो. सुखसंपत्तीची आमच्यावर वर्षा होवो. या पूजेमुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरात स्थिर राहतो. घरात सुख, शांती, आरोग्यता आणि संपन्नता आणि भरभराट खूप आपल्याकडे येते आणि संपूर्ण कुटुंबावर देवीची कृपा सदैव राहते. त्यानंतर धन्वंतरी आणि कुबेर देवतेची पूजा कशी करावी? धनतेरस हा दिवस संपत्तीचा नव्हे तर आरोग्य, समृद्धीचा आणि सुखशांती यांचा सण देखील आहे. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबरच आपण धन्वंतरी आणि कुबेर देवतेचीही पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. सुरुवातीला भगवान धन्वंतरी यांची पूजा करा, ज्यांना आरोग्याचे देवता मानले जातात. धन्वंतरी देवतेला तुळशीची पाने, फुले आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करा. मंत्रोच्चार करताना मनात फक्त आरोग्य, रोगमुक्त जीवन आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या निरोगी जीवनाची प्रार्थना ठेवा. यानंतर कुबेर देवतेची पूजा करा, जे धनसंपत्ती आणि घरातील आर्थिक स्थैर्याचे रक्षक मानले जातात. कुबेर देवतेला फुले, तांदूळ आणि नाणी अर्पण करा. मनात प्रार्थना करा, हे कुबेर देव, आमच्या घरात सुखसंपत्ती, समृद्धी आणि स्थिरता नांदो. आमच्या कुटुंबावर आपली सदैव कृपा राहो. या पूजेनंतर सर्व पूजा वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवून आरती करा आणि संपूर्ण कुटुंबाने दीप दाखवून भक्तिभावाने आरती म्हणा. अशा रीतीने धन्वंतरी, कुबेर आणि लक्ष्मी मातेच्या पूजेने घरात संपूर्ण वर्षभर आनंद, स्वास्थ्य आणि समृद्धी टिकते. त्यानंतर पाहूया धनतेरसला काय काय करावे आणि काय करू नये. सोनं आणि चांदी. धनतेरसचा पहिला विचार म्हणजे सोनं आणि चांदी. या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जातं, कारण ते समृद्धीचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. जर मोठं सोनं विकत घेणं शक्य नसेल तर छोटंसं नाणं, ब्रेसलेट किंवा चांदीचा सिक्का घेतला तरी चालतं. असं मानलं जातं की लक्ष्मी माता या दिवशी घरात येते आणि सोनं चांदी हे तिचं प्रिय रूप आहे. पितळ, तांबं किंवा स्टीलची भांडी. या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे फार शुभ असते.
विशेषतः तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तू घेतल्यास घरातील आरोग्य सुधारते आणि वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धीही होते. पण लक्षात ठेवा, ही भांडी घेताना ती रिकामी आणू नका. त्यात थोडं तांदूळ, हळद, गहू टाका आणि मगच घरात आणा. कारण रिकामं भांडं म्हणजे रिकामं भाग्य असं समजलं जातं. लक्ष्मी गणेश मूर्ती धनतेरसच्या दिवशी नवीन लक्ष्मी मातेची आणि ही श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून घरी आणाल, अतिशय शुभ असतं. मूर्तीची पूजा धनतेरसच्या आणि हा दिवाळीचा रात्री म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही करायचा आहे. घरातील अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी स्थिर राहते. शुभ झाड कोणतं आणायचं तर मनी प्लांट, तुळस किंवा बांबू प्लांट धनतेरस दिवशी घेऊन यायचं आहे. जर त्या दिवशी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही लक्ष्मीपूजनाला सुद्धा आणू शकता. खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. विशेषतः मनी प्लांट घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास धनवृद्धी होते. लेखणी, खाते, पुस्तक किंवा लॅपटॉप जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर या दिवशी नवीन लेखणी डायरी, खाते, पुस्तक किंवा लॅपटॉप घेतल्यास व्यापारात वाढ होते आणि प्रगती होते. आजच्या काळात नवीन गॅजेट घेणे म्हणजे नवीन संधीचं स्वागत करणे आहे. आता बघूया धनतेरस लक्ष्मीपूजनला काय खरेदी करू नये. लोखंड आणि धारदार वस्तू धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू, सुरी, कात्री किंवा धारदार वस्तू खरेदी करणे अपशकुन मानलं जातं. या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि त्यांना वाढवतात. काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग हा शनीचा रंग आहे आणि त्यामुळे तुम्ही धनतेरस असो किंवा लक्ष्मीपूजन या दिवशी तुम्ही खरेदी करू नका. काळ्या वस्तू खरेदी केल्या तर शुभ शक्ती कमी होतात असं शास्त्र सांगतं. प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिक टाळा. वास्तुशास्त्रात अपवित्र मानलं जातं. त्यामुळे या दिवशी प्लॅस्टिकऐवजी मातीचे तांबे, ज्याला आपण गडू बोलतो किंवा आमच्याकडे संक्रांती बोलतात, पितळ्यासारख्या नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्या. जुनी किंवा सेकंड हँड वस्तू या दिवशी कधीही वापरलेली वस्तू घेऊ नका, कारण अशा वस्तू दुसऱ्यांची ऊर्जा असते जी तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला बाधा आणू शकते. रिकामं भांडी घेताना नेहमी थोडं धान्य, तांदूळ आणि किंवा हळद ठेवा. रिकामं भांडं म्हणजे रिकामे भाग्य आणि ते घरात आणणे म्हणजे शुभ शक्तीला थांबवणे. धनतेरसच्या आधी घरात नीट स्वच्छता करा, कारण लक्ष्मीला स्वच्छ जागा प्रिय असते. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण, फुलं आणि दिवे लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा कशी आकर्षित होते. संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावा. याने निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. त्या दिवशी ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. लक्ष्मी स्थिर राहते. मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा, दीप प्रज्वलन, खरेदी किंवा सर्व काही पूर्ण झाल्यावर ही छोटीशी गोष्ट आहे जी घरात लक्ष्मी मातेची कृपा टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पूजेच्या शेवटी लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ थोडे तांदूळ ठेवा. त्यासोबतच एखादं रुपया किंवा नाणी ठेवणे शुभ मानले जाते. हे छोटं प्रतीक समृद्धी, संपन्नता आणि सुखशांतीचे आहे. त्यानंतर मनात भक्तिभाव ठेवून प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरात प्रकाश आणि आनंद आणि संपन्नता कायम टिकून राहू द्या. आमच्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहो. ही छोटीशी कृती केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरात कायम स्थिर राहतो. घरात आनंद आणि संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा सतत आणि संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात सुखसमृद्धी फुलत राहते. तर मित्रांनो, या धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा योग्य पद्धतीने करून तुम्ही घरात समृद्धी आणि आनंदाने सुख आणू शकता. जर घर स्वच्छ ठेवा, लक्ष्मीचे स्थान पवित्र ठेवा, दीप प्रज्वलित करा आणि मनापासून भक्तिभावाने पूजा करा. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर सदैव मिळवा.
जर हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून धनतेरसची आणि लक्ष्मीपूजनाची ही आपली माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी दिवाळी. नमस्कार.